आणि ह्यांची अंडी वगैरे कशी असतात? त्याचा एक अंडा जवळजवळ मार्केटमध्ये 400 ते 500 रुपयाला. काय 400 रुपये? आपल्याकडे ब्लॅक ॲस्ट्रोलप आहे, हां गावठी आहेत, हां. सोनाली आहेत. मित्रा, हा चुलीचा सेटअप इथं काय करतोय? विराग, मला 2-3 प्रश्न पडलेत की हा सर्व फार्म जो उभा झाला आहे त्याला कितपत खर्च येतो, म्हणजे जेणेकरून ह्या बघणाऱ्यांना समजेल. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वळे तुम्हा सर्वांचं आणखी एका इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉगमध्ये स्वागत करते. आम्ही खूप एक्सायटेड आहोत कारण आम्ही चाललो आहोत आमच्या मित्राच्या एका छोट्याशा फार्म हाऊसवर, जिथं त्याने कुक्कुटपालन केलं. आणि कायराला स्पेशली पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे ना कायरा, सो तिला पण घेऊन आलो आहे. चला कशा प्रकारे बघूया त्याचं एक फार्म आहे आणि काय काय त्याने डेव्हलपमेंट केले. मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्हालासुद्धा हे दाखवण्यासाठी मला खूप आनंद होणार आहे. सो चला या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, हे सर्व आपल्या उरणमध्ये आहे आणि स्पेशल ते म्हणजे गोवटणे गावात. आणि इकडे आलो आहे मी, हे बघा समोरच बॅनर दिसतोय. ठीक आहे, कायरा एक्सायटेड? कोको बघायला भेटतील तुला, कोको. वाव. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत विरूप ॲग्रो, अस्सल गावरान चिकन. आणि आता आपल्याला भेटणार आहे तो म्हणजे आपला मित्र विराज. ठीक आहे, आधी डोअर लावून घेतो, नाहीतर कोंबड्या बाहेर जाते. चला चला, हे बघा असं फार्म आहे. ठीक आहे, आणि इकडे कुक्कुटपालन केलं जातं आहे. आणि चला आपण भेटूया विरागला. हा आपला विराग भाई आहे, हा माझा स्कूल फ्रेंड आहे आणि खूप दिवसांनी याला भेटायचं होतं आणि स्पेशली आज आलो आहे. आणि कायरा पण आमची एक्साइट आहे. कायरा, कोको बघा तू. सो विराज, मला सुद्धा याच्यामध्ये खूप म्हणजे इंटरेस्ट आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी. तर मला पूर्ण हा जो फार्म आहे तो फिरव आणि काय काय तू इथं इम्प्रूव्हमेंट केलेस आणि काय काय कसे कसे चॅलेंज आहेस हे तू आत्तापर्यंत टॅकल केलेस, हे आपल्या सर्व मंडळींना सांग, की जेणेकरून ह्या बिझनेसकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा बदलेल. आणि आपल्या ह्या लोकल माणसाने ज्या बिझनेसमध्ये उतरलं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मला तर खूप आवडलं आहे. तर आपल्या ह्या लोकांनासुद्धा समजू दे की अशा प्रकारचं एक फार्म आपल्या इथं आहे. हा विराज आता आपल्याला फार्म फिरवणार आहे. आपण फार्ममध्ये आलेले आहात. आजूबाजूला पूर्ण चारी साईडला पूर्ण झाडं वगैरे लावलेली आहेत. हां, हा आहे हायड्रोपोनिक सेटअप. हायड्रोपोनिक सेटअप. हां, आणि हायड्रोपोनिक सेटअप याच्यामध्ये आपण मक्यापासून जे गवत तयार करतो आहे हां, ते याच्यामध्ये आहे. ही जस्ट आपण सुरुवात केलेली आहे. ओके. तर हे तुम्ही बघू शकता जरा कशा पद्धतीने आहे. हे जे म्हणजे कुक्कुटपालनासाठी जे फिडिंगसाठी मटेरियल लागतं ना, ते सुद्धा इथंच विराज तयार करतोय. हा जो खड्डा आहे हां हा जरा आजूला सेटअप आहे त्याच्यासाठी तयार केलेला आहे, पण तो हां. जरा प्लॅनमध्ये आहे. थोड्या दिवसामध्ये तो पूर्ण होईल. ओके. हा फार्म ओपन करून किती दिवस झालेत? हा फार्म ओपन होऊन जवळजवळ 8 महिने झालेत. 8 महिने झालेत. आणि ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केलेला आहे. हां, आता जस्ट म्हणजे गुढीपाडवाला ओपनिंग केली, तोपर्यंत कामच सुरू होतं. ओके. आता आपण इकडे बघतो, हा सेटअप तयार केलेला आहे. आपल्याला माणूस कोण राहणार आहे हां, त्याच्यासाठी एक बनवलेलं आहे स्वतःचं ऑफिस म्हणा. हा आहे इन्क्युबेटर. आपली ओके. कोंबड्यांची जशी पिल्ली त्यातून तयार होतात. ओके. बाजूला त्याचा इन्व्हर्टर आहे. ओके. जे आपण खाद्य वगैरे ठेवतोय हां. त्याच्यासाठी ही पेटी बनवलेली आहे. ओके. आणि इथं फ्रीज आहे, जे अंडी वगैरे येतात हां, तर ते फ्रीजमध्ये ठेवते, ते अंडी खराब न होण्यासाठी. ओके. आपण इथं बघू शकता की हे आपले फवारणी मशीन आहे. ओके. त्याच्यात आपण फवारणी मशीन वगैरे करतो. इथे आपण जे आपले स्टोरेज मटेरियल आहे, जे वेस्टेज आपले इथे कामाला लागतो हां, ते आपण इथे स्टोअर करून ठेवलेलं आहे, हां. जेणेकरून जागेचा वापर चांगल्या पद्धतीने होईल. ओके. हा आपले एक पॅरोट बर्डची अंडी इथं मांडलेली आहेत कोंबडीला. ओके. त्याच्यासाठी हा छोटासा सेटअप तयार केला आहे. पॅरोट बर्ड्स आहेत का? हां, पॅरोट बर्ड्स आहेत. ओके. ठीक आहे. तुम्हाला कोणाला माहिती आहेत काय पॅरोट बर्ड्स वगैरे? मी तर खूप नवीन आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्या ज्या फार्म आहे त्याच्या आतमध्ये जी शेड केली आहे त्याच्या आतमध्ये बरेचसे ज्या गोष्टी आहेत ज्या कुक्कुटपालनासाठी यांना लागतात त्या त्यांनी पूर्ण शेड आणि इथे जो माणूस राहणार आहे त्याच्यासाठी सुद्धा ठेवलेलं आहे. तर बघा, आपण अंडी घालण्यासाठी बसलेले आहेत. त्याच्यासाठी आपण हे डबे वगैरे ठेवलेले आहेत. ओके. अंडी पण घातलेले आहेत. ते जरा पुठ्ठा याच्यासाठी लावलं की त्यांना शांतता मिळावी जरा. ओके. म्हणजे कोंबड्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा इथं काळजी घेतली जाते, जेणेकरून जो प्रोडक्ट येणार आहे तो सुद्धा खूप क्वालिटीचा यावा. मित्रा, हा चुलीचा सेटअप इथं काय करतोय? अरे, चुलीचा सेटअप म्हणजे इथं कोंबड्यांना आम्ही दररोज संध्याकाळी आहे ना हां, जरा भात वगैरे शिजवून खायला देतो. म्हणजे रात्री शिजवतो हां. आणि सकाळी त्यांना खायला देतो. त्यांना जरा खायला जरा पौष्टिक भेटते ओके. आणि त्यांचं जरा पोट भरल्यासारखं वाटतं हो खाल्ल्याने. ही नॅचरल शेड झालेली आहे रे.
आणि ही जी वरती जाळी दिसते माझ्या डोक्यावर ती काय ती कशासाठी आहे? ते जरा आपले कावला म्हण किंवा इतर जे पशु पक्षी आहेत हां ते आतमध्ये शेडमध्ये शिरले ना पाहिजे, त्याच्यापासून प्राण्यांना हे आपले जे कोंबड्या आहेत त्यांना जरा धोका आहे. म्हणजे त्यांचे काही विषाणू असतील किंवा त्यांचे जे काही विष्ठा असेल हां त्याच्यापासून त्यांना रोगराई जास्त पसरू शकते आणि ते येऊच नाही म्हणून धोक्यात होऊ नये म्हणून ही काळजी पूर्णपणे जाळ लावलेलं आहे पूर्ण शेडचं. गुड गुड गुड. म्हणजे एक सेफ्टी आणि सिक्युरिटीसाठी केलेलं आहे. आणि इकडे पाण्याची टाकी आहे जेणेकरून त्यांनी ग्रॅव्हिटेशनचा उपयोग होण्यासाठी इथे ठेवलेला आहे. आणि इकडे एक वरच्या साईडला आलेलो, ही एक खालची फर्स्ट स्टेज आहे आणि ही सेकंड स्टेज आहे. सेकंडच्या इथे थोड्याशा कोंबड्या आहेत. ह्या कुठल्या कुठल्या कोंबड्या आहेत? आपल्याकडे ब्लॅक ॲस्ट्रोलप आहे, हां गावठी आहेत, हां सोनाली आहेत, कावेरी आहेत, फायटर आहेत हां आणि पॅरोट बर्ड्स आहेत. सध्या तरी हे एवढंच आहे, जस्ट सुरुवात केलेली आहे ना, ओके पण सध्या तरी एवढं आहे. भविष्यात मोठा प्लॅन आहे करण्याचा. ओके नक्कीच नक्कीच, आमच्या शुभेच्छा तुझ्यासाठी आहेत. आणि आता ही शेड आहे, ही शेड बघूया आणि या शेडमध्ये काय काय आहे ते सुद्धा आम्हाला दाखव. शेड आहे, हां त्याच्यामध्ये कोंबड्यांना राहण्यासाठी रात्री वगैरे या कोंबड्या या शेडमध्येच राहतात. ओके. बसण्यासाठी त्यांना जरा व्यवस्थित परफेक्ट आणि हे होऊन जाते. ही छोटी लहान पिल्लं आहेत आपली, हां सोनाली सोनाली जातीचे आहेत. गावठी पण आहे, ब्लॅक अस्ट्रोलप आहे. ती छोटी आहेत, 2-2.5 महिन्याचे आहेत. हां ही त्यांच्या राहण्यासाठी सध्या बनवलेली आहे. त्यांच्यासाठी सेपरेट रूम केले छोटा. सेपरेट केले कारण बाहेर गेले तर त्यांना दुसरी कोंबडे मारून टाकते. ओके हां हां इथे अंडी पण घातलेली आहेत बघा. ओके इथे पण अंडी घातलेली ती बघा. ओके आणि ही दुसरी शेड? ही सध्या शेड बनवली होती शोरूमसाठी, हां पण सध्या ती बंद केलेली आहे. त्यातला मटेरियल शिफ्ट केला आहे आणि आता जी लहान पिल्ले येतील ना हां त्यांच्यासाठी आपण ठेवणार आहोत. कारण जागेची कमतरता भासणारच आहे 100%. ओके म्हणजे थोडं डेव्हलपमेंट चालू आहे, जसे जसे प्लॅन होतात तसे. ओके आपण या क्षेत्रामध्येच नवीन आहोत ना, त्याच्यामुळे हळूहळू जसं सुचते जसं आपण गोष्ट करतोय हां तसं याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. ओके. आणि आता आपल्याला काय दाखवणार आहेस तू? आता ह्याच्यामध्ये आपण फायटर्स ठेवलेले आहेत आणि आपली लहान पिल्ले आहेत गावठी कोंबडीची हां आणि पॅरोट्स बर्डचे 2 पिल्ले आहेत छोटी लहान. ओके फायटरची ही फायटर आहेत का? फायटर्स आहेत. हे त्यांचं खाण्याचं भांडं आहे, हे पिण्याचं. ओके तर त्यांना दिवसातून एकदा चेंज करावं लागतं. तर आणि हे तूस? ते तूस ठेवलं म्हणजे त्यांना ओलावं नको आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित राहतं, रोगराई वगैरे पसरत नाही. ओके त्याच्यासाठी तूस आहे. ओके ही लहान पिल्लं आहेत. ही कशाची पिल्लं आहेत? ही सर्व गावठी कोंबडीची गावठी कोंबडीची आहेत का? ओके. आणि आता आपल्याला काय दाखवणार आहेस? ह्याच्यामध्ये आपला पॅरोट्स बर्ड्सचे पिल्लं आहेत, ही 2 लहान. ही 2 छोटी आणि ही मोठी आहे ती कोंबडी? ही मोठी आपली गावठी कोंबडी आहे. ओके तिच्या खाली मांडली होती, ओके तर तिने जे फोडली ते फोडली. अच्छा पॅरोट बर्ड्सबद्दल तू बरेच एक्सायटेड आहेस, तर नक्की काय सांगेल, काय आहे मला पण सांग आणि आपल्या प्रेक्षकांना. पॅरोट्स बर्ड्स म्हणजे जरा जसे बैलांच्या जशा स्पर्धा वगैरे होतात तसे ह्या कोंबड्यांच्या पण स्पर्धा होतात. ओके या स्पर्धेमध्ये ह्या कोंबडे म्हणा हां त्यांना ते वापरले जातात त्याच्यासाठी. ओके. आणि ह्यांची अंडी वगैरे कशी असतात? त्याचा एक अंडा जवळजवळ मार्केटमध्ये 400 ते 500 रुपयाला. काय 400 रुपये? हा मग 400 ते 500 रुपयाला. आणि एक कोंबडी जोडी घ्यायला गेलास हां तरी नाही म्हणशील 18 ते 20 हजार रुपयाला जोडी जाईल, मोठी 7 ते 8 महिन्याची. अरे बापरे. मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? नक्की सांगा. मी ऐकूनच शॉक झालो आहे की 18,000 रुपयाची जोडी आणि 400 रुपये अंडा. अरे बापरे. आणि म्हणजे जेवढा आपल्याला वाटतो हा छोटा बिझनेस तेवढा छोटा बिझनेस नाही आहे, किंवा हे जसं आपल्याला वरून लांबून जसं साधं आणि सोपं वाटतं तेवढं नाही आहे. तर ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा अशा गोष्टी आहेत. काय रा जा त्यांना हाकलं जा. झाडं आपण पपई आणि शेवगाची झाडं लावलेली आहेत. अच्छा 40 ते 50 झाडं लावलेली आहेत पूर्ण 4ही बाजूला. ओके. म्हणजे ह्या पूर्ण बाउंड्री वॉलच्या इकडे तू झाडं लावली जेणेकरून ही मोठी झाल्यावर मग त्यांनाच इथं खाण्यासाठी होतील. हो त्याचा पाला पण खायला भेटेल आणि ते शेंगा येतात, त्या शेंगापासून त्यांना जर पाण्यात उकडून जरा त्यांचे ग्रेव्ही वगैरे बनवून दिले तर त्यांच्या हेल्थसाठी जरा चांगलं असतं. ओके. आणि विराज हा संपूर्ण एरिया किती? हा जवळजवळ 17 ते 18 गुंठ्यामध्ये आहे. आणि हा तुमचा स्वतःचा आहे की कसा आहे? ही जागा जरा रेंटने घेतलेली आहे, भाड्याने जागा घेतलेली आहे. हां हे ऑनलाईन मागवलं त्याचे. हे अच्छा हे छोटे क्यूब दिसतात बघा, हे क्यूब 4 साईडला लावलेत आणि हे आपली नॉर्मल बरणी आहे, त्याला त्यांनी ते DIY करून हे बनवलेलं आहे फिडिंगसाठी, म्हणजे वॉटरसाठी. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या डेव्हलप केलेल्या आहेत त्याने. विराज हे जे खाद्य दिसतंय ते काय आहे? ते आपले कोंबड्यांना अंडी येण्यासाठी आहेत खाद्य. त्यांची जी ग्रोथ फास्ट होते आणि अंडी वगैरे त्यांचं प्रमाण जास्त वाढतं. ओके त्याच्यासाठी हे खाद्य फीड आहे त्यांचं. ओके. हे मेन फीड आहे.
ह्यांची साईजवरूनच तुम्हाला समजत असेल की किती ह्या कोंबड्यांची इथं काळजी घेतली जाते. त्यांची साईज बघा, पूर्ण सर्व कोंबड्यांना व्यवस्थित खाणं पिणं भेटतंय त्या कारणाने. आणि पूर्ण हा एरिया बघा पूर्ण नॅचरली आहे. सुरुवातीला हा जेव्हा फार्म सुरू करत होता ना, तिथे एक झाड पडलेला होता. हां त्या झाडाच्या ह्याच्यापासून बुंदापासून हा जरा पहिले सुरुवातीला माहिती नव्हतं हां व्हेजिटेबल कटिंग म्हणजे मशीन काय असते. हां म्हणून एक स्वतः आपण एक लाकडापासून हा तयार केला की इथं भाजी वगैरे कट करता येईल. ओके. आता मग आता हा वापरत नाही, मग ह्याच्यासाठी आता ऑप्शन काय तू काढलास? आता एक ती मशीन मागवलेली आहे. ओके, त्याला काय बोलतात? व्हेजिटेबल आपली कटिंग मशीन म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपले जे वेस्टेड भाज्या वगैरे हां. असतात त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते आपोआप त्याच्यातून व्यवस्थित एकदम छोटं कट होऊन बाहेर निघून येते. मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण फार्म आपला हा फिरून झाला आणि माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता विराज की असा फार्म फिरायचा आणि शूट करायचा. विराज, मला 2-3 प्रश्न पडलेत की हा सर्व फार्म जो उभा झाला आहे त्याला कितपत खर्च येतो, म्हणजे जेणेकरून ह्या बघणाऱ्यांना समजेल. आणि तू कसा प्लॅन केला होतास की ऑलरेडी किती खर्च होईल आणि आता किती झाला? ज्यावेळी सुरुवातीला हा प्लॅन डोक्यामध्ये आला त्यावेळी वाटलेला की हा प्लॅन म्हणजे 1.5 ते 2 लाखापर्यंत होऊन जाईल. हां. पण नंतर जसं हळूहळू जसं आपण बघत गेलो, ज्यावेळी इम्प्रूव्हमेंट करत गेलो की ह्याला खर्च किती आहे, नक्की काय काय गोष्टी लागतात. हां. तर हा जवळपास सध्या 7 लाखाच्या वर गेलेला आहे आत्तापर्यंत. ओके. अजून काही पेंडिंग खर्च पण बाकी आहे. स्लोली ग्रोथ होत आहेत, म्हणजे जसं जसं यांना आयडिया येते तशी हळूहळू डेव्हलपमेंट आहे. फुटेल कायराने अंडा घेतला आहे नॅचरल, आणि अशी अंडी पण इथे भेटतात. ठीक आहे. काय काय आपल्या इथं प्रोडक्ट आहेत जे आपल्या पब्लिकला इथं येऊन भेटतील? तर कोंबडीची गावठी अंडी भेटतील. हां. गावठी कोंबडे भेटतील. हां. गावठी कोंबड्या भेटतील. ओके. हे जे जिथं आता अवेलेबल ह्याच गोष्टी सध्या आत्तापर्यंत आहेत. हे सर्व जे प्रोडक्ट आता विराजने सांगितले ते सर्व प्रोडक्ट आपल्याला इथं भेटतील. आणि हे जर तुम्हाला हवे असतील तर मी इथं डिस्क्रिप्शनमध्येच नंबर देतो आणि समोर स्क्रीनवरसुद्धा दिसत असेल, तर नक्की याला कॉन्टॅक्ट करा. बाकी यांचे स्वतःचे फेसबुक आणि इंस्टाग्रामसुद्धा पेज आहेत, सो तिथे तुम्ही विजिट करू शकता. आणखी या फार्मबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. विराज बरेचसे फोटोसुद्धा मला शेअर करणार आहे, सो इथं मी स्क्रीनवर दाखवते की कशाप्रकारे ह्यांनी स्क्रॅचपासून हे एवढं मोठं फार्म उभं केलं आहे. तर संपूर्ण फार्म फिरल्याच्या नंतरच मला लक्षात आलं की ज्या गोष्टी आपल्याला छोट्या छोट्या वाटतात त्या ॲक्च्युली म्हणजे हे जवळपास 7-8 महिने ह्यांनी मेहनत केली आणि छोट्या गोष्टी बरेचसे बिहाइंड द कॅमेरा माझ्या गप्पा झाल्या. त्याच्यानंतर ह्या डेव्हलप झाल्यात आणि कंटिन्युएशन याचा दुसरा जो पार्टनर आहे मित्र, तो सकाळपासून इथं काम करतो. जवळपास मला आता इथं 1-2 तास झालेत मी आहे. तर बऱ्याचशा गप्पा मारता तो कंटिन्यू काम करता. आणि संडेचा दिवस आहे, सकाळी 7 वाजता हा मित्र आला आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून इथपर्यंत काम करतो आहे. तर म्हणजे विराज, शेवटी काय लोकांना सांगशील की अशा प्रकारचा जर तुम्हाला कोणाला बिझनेस करायचा असेल किंवा फार्म उभा करायचा तर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे मेहनत घ्यावी लागेल, आणि दुसरी गोष्ट पैसा तर लागेलच, पण मनाची पूर्णपणे इच्छा पाहिजे बिझनेससाठी वेल देण्याची. ओके. वेल दिला आणि स्वतः मनापासून प्रत्येक कुठली गोष्ट केली तर ती पूर्ण होते. हो, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे आता आलेला. ओके. म्हणजे 7-8 महिन्याची जी यांनी खरंच मेहनत घेतली त्याच्यावर. हां. आणि आमची कायरा कंटाळली आहे. इकडे सागर भाऊ आहे, सकाळपासून मी आलो ना तेव्हापासून कंटिन्यू मेहनत करतो आणि मी आणि विराज गप्पा मारत होतो. तर सागर भाऊ, काय सांगशील म्हणजे सकाळपासून तुला एवढी मेहनत, संडेचा दिवस असताना प्रत्येकजणाला एन्जॉय रिलॅक्स करावा आणि तू सकाळपासून अशी मेहनत करतोस, हे काय म्हणजे काय मोटिवेशन आहे? काय नाही, कोंबड्यांसाठी हे बनवतोय. हां. त्यांना जर खायला द्यायला जागा पावसाळा येईल. हां. पावसाळा येईल त्यामुळे थोडीशी जागा आतमध्येच त्यांना बाहेर सोडायचं नाही. हां. त्यासाठी शेड बनवतोय. मोटिवेशन असं पहिल्यापासूनच मेहनतीचंच हे आहे त्याच्यामुळं. ओके. सो कॅमेरासमोर सर्वजण तशी फ्री नाहीत त्याच्यामुळं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा संपूर्ण फार्म फिरून झाला आहे आणि जेवढी होईल तेवढी माहिती आपण विराज आणि सागरभाईकडून घ्यायचा प्रयत्न केला आहे. हा तुम्हाला फार्म कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कायरा, तुला कसा वाटला फार्म? कसा वाटला कोंबड्या? कशा वाटल्या? हे बघ कायराच्या कोंबड्या, हे बघा, वाव. तर नक्की या फार्मला व्हिजिट द्या आणि तुम्हाला काही प्रोडक्ट हवे असतील तर नक्की विराजला भेट द्या. विराज आहे आपला मित्रच आहे. सो भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.